मकर संक्रांतीचा सण 3 दिवसाचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रात. भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी व मकर संक्रांती हे कृषीशी संबंधित सण आहेत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणून ओळखतो. वर्षभरात 12 संक्रांत येतात, त्यापैकी ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली आहे. मकर संक्रांतीचा सण एकूण 3 दिवसाचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रात. सूर्याने 22 डिसेंबर रोजी उत्तरायणाला सुरुवात केलेली असली तरी हवेत मोठ्या प्रमाणात गारवा असतो. भोगी हा सण प्रामुख्याने शेतकरी साजरा करतो. माणसामध्ये आपुलकी निर्माण व्हावी म्हणून हा सण साजरा केला जातो. शीख धर्मियानुसार लोहरीला विशेष महत्त्व आहे. हा एक लोकप्रिय कापणीचा सण आहे. तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हणतात. 4 दिवसाच्या पोंगल उत्सवात थाई पोंगल हा सर्वात जास्त साजरा केला जाणारा सण आहे. थाई पोंगल म्हणून साजरा केला जाणाऱ्या 4 दिवसाच्या उत्सवाचा दुसरा दिवस संक्रांती म्हणून ओळखला जातो. भोगी हा शब्द भुंजी या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा व उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो. जानेवारीत थंडी पडलेली असते म्हणून अंग उलतं. गरम आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकले तर तिळाचं तेल पाण्यात उतरतं व शरीराला लागतं. त्यामुळे अंग चोपड होतं असं सांगितलं जातं. विदर्भ, मराठवाड्यात या दिवशी सासरी असलेल्या मुली माहेरी भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी येतात. या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णींना जेवायस बोलवतात. ह्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे असे म्हणतात. या दिवशी सकाळी आपले घर तसेच घरासभोवताचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकून राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेतामध्ये नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा मिळतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतो. मराठवाड्यात या भाजीला खिंगट म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू आणि पंजाबमध्ये लोहेरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र तयार करून केलेली भोगीची भाजी असते. यात प्रामुख्याने हरभरा, घेवडा, पावटा, वाटाणा, शेंगदाणा, चाकवत, फ्लावर, तीळ, बटाटा, वांगे, गाजर आदी भाज्या वापरल्या जातात आणि मिश्रित भाजी केली जाते. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीच्या भाजीचा नैवेद्य घरातील देवाला दाखवतात, तसेच गोठ्यातील गाईला दाखवतात. मग नंतर मूग घालून केलेली खिचडी, भाकरी, भरीत, भाजी याचा संपूर्ण कुटुंब आस्वाद घेतात. भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देते. हा सण ग्रामीण तसेच शहरातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांती येते. संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी मंदिरात ओवाळण्यासाठी जातात.
त्या ठिकाणी देवीला ओवाळतात आणि इतर स्त्रियांनाही एकमेकींना ओवाळले जाते. या दिवशी नवीन साडी व अलंकार घालून स्त्रिया सणाचा आनंद साजरा करतात. संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो व नंतर सर्व कुटुंब ही पुरणपोळीचा आस्वाद घेते. स्त्रियांनी या दिवशी काचेच्या बांगड्या व लाखेचे सोडे घालावेत. यांचे महत्त्व संक्रांतीच्या सणास आहे. संक्रांतीने ज्या रंगाची साडी घातली असेल त्या रंगाची साडी स्त्रियांनी घालू नये. या दिवशी तिळगुळ एकमेकांना देऊन गोड बोला असे म्हणतात. या दिवशी कठोर बोलणे टाळावे. वृक्ष व गवत तोडू नये. संक्रांतीच्या दिवशी नवे भांडे, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र इत्यादी यथाशक्ती दान करावे. संक्रांतीच्या दिवशी तुळशीलाही ओवाळले जाते. तसेच सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलवतात. यामध्ये शक्य असेल त्याप्रमाणे एखाद्या वस्तू दान म्हणून दिल्या जातात. स्त्रियांचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. कोणी शक्य असल्यास एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवालाही या दिवशी जातात. या दिवशी गंगा स्नान करणेही पवित्र मानले जाते. शक्य असेल त्या व्यक्ती गंगा स्नान करतात. अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.